मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आलो आहे नरवण येथे श्री व्याघ्रंबरी देवीचा बगाडा उत्सव बघण्यासाठी। हे बघा, इथे हा बगाडा उत्सव होतो। तर पहिल्यांदा आता दर्शन घ्यायला जाऊया देवीचा। तर ही बघा केवढी राईन आहे ती दर्शनासाठी। आम्ही आता दर्शनासाठी लाईनीत उभा आहोत। त्या बघा, हा श्रीदेवी व्याघ्रंबरीचं मंदिर आहे। तर इथे बगाडा उत्सव असल्यामुळे आता गर्दी आहे एवढी। हे सगळे ओटी भरणारे आहे तिकडे आणि आम्ही आता फक्त दर्शन घेणार म्हणून ही दुसरी लाईन केलेली आहे सेपरेट। आमचं दर्शन झालेलं आहे। तर मित्रांनो बघा, इथं हा बगाडा उत्सव होतो। तुम्हाला दाखवतो काय असतं बगाडा उत्सव। नाही, यात्रा आहे इकडे बघा। इथे भरपूर प्रकारचे दुकान आहेत। तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने कुठले कुठले आहेत ते। हे सगळे तवच बसलेत। तर मित्रांनो, तुम्हाला बगाडा उत्सवमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे दुकान आहेत ते दाखवतो। तर मित्रांनो, थोड्याच वेळात आता बगाडा उत्सव सुरू होणार आहे आणि भाविकांची गर्दी सुद्धा वाढत आहे। ते बघा मित्रांनो, बगाडा उत्सवाला आता सुरुवात होते। इथे वरती लाट किल्ल्यावरती जाणार आहे। आजचा हा पहिला मानाचा देवीचा मानाचा आजच्या कार्यक्रमाचा म्हणून आकडा टुकून येणार आहे संतोष तुकाराम नरवणकर। आशीष आहे देवा पाठीला हुक लावलेले असतात आणि वरती लाट फिरवली जाते।
ते बघा अशा प्रकारची इकडे परंपरा लाभलेली आहे. बाजूला जरा सुभाष जाधव आणि मंडळी नरवण यांचा नामकरण करतात. विदूर सुभाष जाधव. तर मित्रांनो गर्दी बघितली आहे ती बागडा उत्सव बघण्यासाठी. प्रणव प्रकाश नाटुसकर. तर मित्रांनो अशा प्रकारे अजून 12 आकडे लावण्याचे बाकी आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवले की या नरवण गावातील बगाडा उत्सव कसा असतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.